शिराळा तालुक्यातील आरळा बाजारपेठेत किरकोळ वादातून मारहाण, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. शिराळा तालुक्यातील आरळा येथील बाजारपेठेत किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची घटना दिनांक 28 एप्रिल रोजी घडली आणि या प्रकरणी कोकरूड पोलीस ठाणे येथे केदार पारगावकर, रोहित पेटकर यांच्यासह सुमारे 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान या घटनेत पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास काही युवक चांदोली धरण परिसरात पार्टी करण्यासाठी आले होते आणि त्यांनी आरळा येथील फिर्यादीच्या दुकानातून चिकन खरेदी केले. जेवणासाठी भाडेतत्त्वावर भांडी घेतली. पार्टीनंतर भांड्यातील पळी परत न केल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. हा वाद काही काळ शांत झाला, मात्र अर्ध्या ते पाऊण तासानंतर पुन्हा वाद चिघळला. सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास संबंधित युवक मोटरसायकलवरून दुकानासमोर येऊन शिवीगाळ करू लागले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली आणि यावेळी दुकानातील साहित्याची तोडफोड केली, असे प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र उपस्थितांकडून असा आरोप करण्यात येतो आहे की पोलिसांनी फिर्यादीची बाजू न ऐकून घेता त्याला "तूच आहेस का फिर्यादी, चल गाडीत बस" असे सुनावले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडे जाऊन त्यांची बाजू ऐकण्यास सुरुवात केली आणि याच दरम्यान आरोपींनी पुन्हा फिर्यादी तसेच त्याच्या नातेवाईकांवर हल्ला केल्याचा आरोप असून यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. आणि या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले असून इतर काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. संबंधितांविरोधात कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोकरूड. सोनावडे, केदार पारगावकर, साहिल पाटील, अनिकेत गुरु, ओंकार पाटील, रोहित पेटकर ही सगळी येऊन माझ्यावर हिने त्या पद्धतीने हल्ला केलेला आहे. सोरा पिकून वार केलेला आहे. तर माझं नाव निलोफर मुनीर डांगे. मी आरळा गावची माजी सरपंच. जवळजवळ 5 वर्ष आरळा गावचा कारभार केला, पण कधीच असा प्रकार, कोणताही घाणेरडा प्रकार घडला नाही गावात. आणि कसं आहे, समाजात वावरताना आज हिंदू, मुस्लिम आणि 18 पगड जातीचं आमचं गाव आहे. तिथं मुस्लिम समाजाला आज अंबाबाईचा पालखीचा मान सुद्धा दिला जातो. आणि काहीतरी समाजकंटक आहेत, हे एक थोडेच आहेत, हातावर मोजण्या एवढेच. त्यांना राजकारणी सुद्धा लोक त्याच्यात सामील होतात आणि त्यांना सपोर्ट करतात. त्यामुळे आम्हाला मुस्लिम समाजाला त्रास होतोय. तर काल जो प्रकार घडला तो इतका म्हणजे विचार न करण्यासारखा प्रकार होता. ते माझे दीर आहेत, तर त्यांच्या हाताला सुरा लागला. आणि काल तिथं आम्ही महिला होतो, महिला पोलीस स्टेशनच्या आवारात बसल्या असताना ते केदार पारगावकर आणि ते कोण अजून 5-6 मुलं त्यांनी येऊन आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. तर आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळावा आणि SP साहेब असतील, मॅडम असतील, नगरसेवक असतील, यांच्याकडून आम्हाला न्याय मिळावा एवढीच मी अपेक्षा करते. हा, काय सांगितलं तुम्ही? हो, पुढं त्यांनी सांगितलं पुढं गुन्हे दाखल करण्याबाबत. जे आम्ही त्यांना पत्राच्या द्वारे त्यांना कळवलंय, ते त्यांनी गुन्हे पुढं वाढवण्यासाठी सांगितलंय. फोन करून त्यांनी सांगितलंय. तर मी SP साहेबांचे आभार मानते. आम्हाला योग्य तो न्याय मिळावा हीच अपेक्षा. मी आबिद हुसेन डांगे, आरळा तालुका शिराळा, जिल्हा सांगली गावचा रहिवासी असून काल सायंकाळी 5-6च्या दरम्यान माझ्या गावामध्ये पाढे येथील काही मुले येऊन त्यांनी दुकानावर चिकन खरेदीच्या उद्देशाने दंगा करायचा प्रयत्न केला. त्यातून तो वाद मिटवण्याचा प्रयत्न आम्ही केला असता अचानक आमच्या गावातील केदार पारगावकर यांनी गावामध्ये येऊन हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला. इतर गावातील काही ठराविक मुलं फोन करून बोलवून त्यांच्याबरोबर 150-200 पोरांचा जमाव घेऊन माझा मावस भाऊ हुसेन शौकत डांगे याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्या जीवघेणा हल्ल्यामध्ये त्याने मानेवर आणि डोक्यावर केलेला वार सतूर घेऊन तो त्याच्या हातावर गेला. त्याच्या हाताला छिन्न विछिन्न इंजुरी झालेली आहे. त्याच्यावर आता उपचार चालू आहेत आधार हॉस्पिटल इस्लामपूर येथे. आणि माझ्यावर सुद्धा दांडकाने वार केले. माझ्या पाठीवर, मानेवर, हातावर हे बघा अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे वार केलेले आहेत. आणि या संदर्भात आम्ही नंतर कोकरूड पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेल्यानंतर आमचे मावशीचे मिस्टर शौकत हसन डांगे यांच्यावरही मारहाण केली. त्यांच्याही हाताला गंभीर दुखापत झाली. सद्दामला पण मारहाण केली. आणि ही सगळी वृत्तांत घडल्यानंतर आम्ही कोकरूड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला गेल्यानंतर त्या ठिकाणी रात्री 1 ते 1:30 वाजेपर्यंत आम्हाला थांबवून घेण्यात आलं, 8-8:30 वाजल्यापासून. आणि संबंधित तक्रार दाखल करताना
आम्हाला आमच्या वर ज्या स्वरूपाचे गुन्हे झालेले किंवा आमच्यावर ज्या प्रकारचा अत्याचार झालेला आहे त्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करून न घेता जुजबी कलमे लावून संबंधित जे हे आहेत म्हणजे काय त्याला म्हणतो आपण हां हां त्यांना थोडासा बगल देण्याचा प्रयत्न केला आणि त्या संदर्भात आम्ही रात्री भरपूर दाद मागितली पण त्याच्यावर आम्हाला काही सहकार्य व्यवस्थित झालं नाही. तर मग संबंधित बाबीसाठी आज आम्ही सांगली येथे माननीय जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी साहेबांना, माननीय नगरसेविका मिरजेतील बिल्किस बुर्जुक मॅडम, अख्तर साहेब, हाजी अख्तर साहेब आणि माझे बाकीचे सगळे सहकारी घरातली सगळी माणसं घेऊन मी इथं भेटायला आलो. आणि इथं भेटल्यानंतर तुषार दोशी साहेबांना आम्ही भेटल्यानंतर आम्ही त्यामध्ये त्यांना सांगितलं की यामध्ये आमच्या गल्ल्यातील गेलेले पैसे चोरीला आणि जीवघेणा हल्ला केलेला असताना फक्त हातावर वार केला अशा स्वरूपाचा तिथं गुन्हा नोंद करून संबंधित आरोपींना त्या आरोपातून बगल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या संदर्भात आम्ही वाढीव निवेदन माननीय जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी साहेबांना दिलं. त्यांनी तात्काळ त्या गोष्टीची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आमच्या समक्ष फोन केला आणि तत्पर त्यांच्यावर जी कारवाई करावी लागते मेडिकल ऑफिसरचा रिपोर्ट घेऊन संबंधित गुन्हा नोंद करा आणि जीवघेणा हल्ल्याचा. आणि दुसरी गोष्ट गल्ल्यातील जे पैसे चोरी केल्यात तो पण कलम त्याच्यामध्ये वाढवण्यात यावा आणि संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर जी काही कारवाई करता येईल ती तात्काळ करा अशा स्वरूपाचे आदेश दिलेत. तर या संदर्भात आम्ही सर्वजण आणि मी माननीय तुषार दोशी साहेबांचा आभारी आहे आणि आमच्या जिल्ह्याला अशा स्वरूपाचे जिल्हा पोलीस प्रमुख लाभले आणि त्याने आम्हाला अशा प्रकारे न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी तात्काळ प्रयत्न केला. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. माझे सगळे भाऊ बहीण किंवा आमच्या वहिनी वगैरे सगळे त्यांच्यासाठी आभारी आहेत. आणि माननीय नगरसेविका बिल्किस बुर्जुक मॅडम किंवा हाजी अख्तर साहेबांचे सहकार्य या सगळ्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्या संदर्भात मी सगळ्यांचा आभारी आहे.